नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढच्या अर्ध्या तासात आपण बघणार आहोत दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. भाजपमध्ये गेलेल्या गयारामांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची व्यूहरचना झाल्याची माहिती मिळतेय. काल झालेल्या बैठकीत या संदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. या बैठकीला शरद पवार, जयंत पाटील, अजित पवार उपस्थित होते. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता त्यामुळे वर्तवली जाते. गैरामांना प्रवेश देताना तिथली स्थानिक पक्षाची स्थिती पाहून प्रवेश दिला जाण्याबद्दल विचार केला जात असल्याचंही सूत्रांनी सांगितलंय. गैरामांना प्रवेश देण्याची जबाबदारी अजित पवार, जयंत पाटील यांच्यावर देण्याचा लवकरच निर्णय घेण्यात येईल असंही कळत आहे. पार्थ पवार आपल्या ट्विटमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या ट्विटमध्ये पार्थ यांनी अखेरच्या ओळीत आम्ही कधीही हार मानत नाही असं म्हटलंय. पार्थ पवार यांच्या या शब्दांमुळे राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आलंय. पद्मसिंह पाटील यांचे नातू मल्हार पाटील यांनी पार्थ पवार यांच्या समर्थनार्थ फेसबुक पोस्ट केली आहे. लढायचं कसं ते आम्हाला माहीत आहे असं म्हणत मल्हार पाटील यांनी पार्थ यांचं समर्थन केलंय. पार्थ, तू जन्मतः लढवय्या आहे, हे आम्ही लहानपणापासून पाहतोय. मला तुझा अभिमान आहे असंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं. पार्थ प्रकरणात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी खास शैलीत प्रतिक्रिया दिली आहे. नया है वह असं म्हणत भुजबळांनी पार्थला टोला लगावला. शरद पवार आज सकाळी 9:45 वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाले, पण त्यांनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. कालच्या विधानानंतर पवार काय भूमिका मांडतात याची सगळ्यांना उत्सुकता होती, पण काहीही न बोलता पवारांनी वायबी सेंटरमध्ये प्रवेश केला. शरद पवार यांनी नातू पार्थवर केलेल्या टीकेनंतर आता राजकीय चर्चांना उधाण आलंय. पवारांनी टीका जरी पार्थवर केली असली तरी पवारांचा राग नेमका कुणावर असा सवाल उपस्थित केला जातोय. पवारांचा हा राग अजित पवारांवर आहे का, अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार कालपासून मुंबईच्या घरीच होते, त्यामुळे अनेक चर्चांना पूर्णविराम मिळालाय. अजित पवार पुन्हा अज्ञात स्थळी निघून गेले अशी तथाकथित बातम्या सोशल मीडियावर फिरत होत्या, पण तशी काहीही परिस्थिती नाहीये. अजित पवार त्यांच्या खासगी फ्लॅटमध्ये होतं हे आता समोर आलं. स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. दुधाला प्रति लिटर 25 रुपये आणि 5 रुपये मानधन त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावं या मागणीसाठी हा मोर्चा असणार आहे. सोमवारी 17 ऑगस्ट रोजी गुराढोरांसह हल्लाबोल मोर्चा काढला जाईल. दूध प्रश्नी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आणि किसान सभेने केली आहे. आपली आर्थिक भागीदारी असलेल्या दूध पावडर कंपन्यांना आर्थिक लाभ व्हावा यासाठी सरकारमधील काही घटक मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती देत असल्याचा गंभीर आरोप अजित नवलेंनी केला. दौंडमध्ये रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते भानुदास शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलंय. यावेळी त्यांनी रक्तानं लिहिलेलं पत्र कबुतराच्या गळ्यात बांधून ते मुख्यमंत्र्यांकडे पाठवलं. सरकारनं योग्य अशी दखल घेतली नसल्यानं भानुदास शिंदे यांनी कबुतराच्या गळ्यात पत्र बांधून मुख्यमंत्र्यांकडे पाठवलंय. अतुल भातखळकरांनी ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांच्यावर कठोर टीका केली आहे. वीज बिलांसंदर्भात राज्य सरकारनं नागरिकांना अजून कोणताच दिलासा दिलेला नसल्याचं सांगत अतुल भातखळकरांनी सरकारवर टीका केली आहे. या सरकारचं काम म्हणजे बोलाची कडी, बोलाचाच भात अशा शब्दात भातखळकरांनी सरकारवर टीका केली आहे. शेतकऱ्यांकडे पीक कर्जासाठी आधार कार्ड, सातबारा उतारा आणि 8 या 3 कागदांव्यतिरिक्त कोणताही चौथा कागद मागितला तर बँक अधिकाऱ्याच्या लाथ मारा असं वक्तव्य माजी कृषी मंत्री अनिल बोंडेंनी केलंय. अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातील लोहगाव इथं भारतीय स्टेट बँकेत शेतकऱ्यांना कर्ज मिळवण्यासाठी आंदोलन करावं लागलं, त्यानंतर ते बोलत होते. गणेशोत्सव काळात चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी रेल्वे न सोडण्यात आल्यानं भाजप नेते आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी राज्यातील मंत्र्यांना भांडखोर सासूची उपमा दिली आहे. केवळ दुसऱ्याला दोष देऊन स्वतःचं अपयश झाकण्याचं कौशल्य या राज्यातील पाडून दाखवा सरकारकडे आहे असंही ते म्हणाले. सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणारे नारायण राणे
स्वतःच्या चुलत भावाच्या हत्येप्रकरणी अजून गप्प का असा सवाल शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी उपस्थित केलाय। तसंच 2002 आणि 2013 या काळात सिंधुदुर्गात झालेल्या सत्यविजय भिसे खून, रमेश गोवेकर बेपत्ता प्रकरण, अंकुश राणे हत्या आणि रमेश मणचेकर हत्या या सर्व गुन्ह्यांचा उच्चस्तरीय यंत्रणांकडून तपास व्हावा असं पत्र राऊतांनी गृहमंत्र्यांना दिलं। विनायक राऊतांच्या प्रश्नाला माजी खासदार निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलंय। आदित्य ठाकरेंना या प्रकरणातून वाचवण्यासाठी म्हणून प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप निलेश राणेंनी केलाय। न्यूज 18 लोकमतशी बोलताना त्यांनी हे आरोप केले। सुशांत प्रकरण विरोधकांकडून जाणीवपूर्वक तापवलं जात असल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केलाय। सुशांत प्रकरण आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी त्यावर भाष्य केले। सुशांत सिंह राजपूतच्या खासगी डायरीची काही पानं न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहेत। सुशांतला हॉलिवूडमध्ये शिरकाव करायचा होता, ते त्याचं स्वप्न होतं हे यावरून स्पष्ट दिसतंय। त्यासाठी हॉलिवूडमधील आघाडीची टॅलेंट एजन्सी शोधणं, त्यांच्याशी संपर्क साधण्याचा निर्धार त्यानं केल्याचं या डायरीतून स्पष्ट दिसतंय। सुशांतच्या डायरीत अभिनय कौशल्य कसं सुधारायचं, कॅमेऱ्यासमोर उभं राहिल्यावर स्वतःमध्ये कोणते बदल जाणवायला हवेत याची यादी त्यानं केली। ही पानं वाचून एक प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही की तो प्रश्न असा की इतकं सगळं जर करायचं होतं तर मग आत्महत्येचं पाऊल सुशांतनं का उचललं? सुशांत सिंह राजपूतनं ऑक्टोबर 2019 पासून फक्त 2 वेळा वडिलांशी संपर्क साधला होता। मे 2020 आणि ऑक्टोबर 2019 या 2च वेळा सुशांत वडिलांशी बोलला। सुशांतच्या कॉल रेकॉर्डवरून ही बाब समोर आली। यावरून हे स्पष्ट होते की सुशांतचे त्याच्या वडिलांचे फारसे चांगले संबंध नव्हते। सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी आज 3 जणांना ईडीनं समन्स बजावलंय। सुशांतच्या घरातील नोकरांना हे समन्स बजावण्यात आले। कुक, केअरटेकर आणि वॉचमनला ईडीनं समन्स बजावलं। सुशांतची बहीण श्वेता सिंह कृतीनं एक व्हिडिओ जारी केलेला आहे। आपल्या भावाला न्याय मिळावा यासाठी सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी सगळ्यांनी एकत्र यावं असं आवाहन तिनं व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना केलंय। सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा फटका अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता संजय दत्तच्या आगामी सडक 2 चित्रपटालाही बसलाय। सडक 2 चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच अवघ्या काही तासात लाखो प्रेक्षकांनी डिसलाईक केलाय। यूट्यूब पेजवर जवळपास 21 लाख व्ह्यूजसह 11 लाख लोकांनी हा ट्रेलर डिसलाईक केलाय। ट्विटरवर सुद्धा असाच ट्रेंड पाहायला मिळाला। नागपुरात इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या रिक्षा चालकांनी भर रस्त्यात अभिनव असं आंदोलन केलं। रिक्षा रस्त्यावर विरुद्ध दिशेनं चालवत त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध केला। 200 युनिटपर्यंत वीज आणि पाणी मोफत देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। उद्योजकांना माफी आणि सामान्य नागरिकांना शिक्षा हे सरकारचं उलट धोरण असल्याचं आंदोलकांनी म्हटलंय। खडकवासला धरणातून पाणी शहरात येईपर्यंत काळोकुट्ट दुर्गंधीयुक्त होऊन जातं। यावेळी मोठ्या प्रमाणात जलपर्णी, प्लास्टिक बाटल्या, सर्व कचरा वाहून येतो। आता ही वाहून आलेली जलपर्णी जेसीबी लावून काढण्याचं डंपरमध्ये भरायला सुरुवात झाली आहे। नदीत मैलायुक्त पाणी थेट सोडलं जात असल्यानं नदी प्रदूषित होऊन जाते। कोरोना पसरू नये यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ हे फुटपाथवर गणेश मूर्ती विक्री स्टॉल नको याबद्दल आग्रही आहेत। अशा स्टॉलवर कारवाईचा इशारा त्यांनी दिलाय। मात्र काही ठिकाणी स्टॉल्स लावून विक्री सुद्धा सुरू झाली आहे। रायगडमध्ये गणपती उत्सवाच्या निमित्तानं चाकरमानी मोठ्या संख्येनं कोकणात जाण्यासाठी निघाले। त्यासाठी मुंबई गोवा महामार्गावर वाहनांची संख्या वाढली आहे। दरम्यान यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। दरम्यान तारखेला अधिक कर्मचारी वाढवण्यात येणार असून गणपतीनंतर परतीच्या प्रवासासाठी सुद्धा खबरदारी घेतली जाणार असल्याचं पोलीस दलाकडून स्पष्ट करण्यात आलं। कोरोनाच्या लढ्यात नवी मुंबईतील गणेशोत्सव मंडळानं महत्त्वाचा निर्णय घेतलाय। ऐरोली दिघा भागात यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येणार नाहीये। सर्वपक्षीय नेत्यांनी आणि गणेशोत्सव मंडळांनी हा निर्णय घेतलाय। गेल्या 4 महिन्यांपासून कांद्याच्या कोसळणाऱ्या भावाला आज काहीसा ब्रेक लागला। लासलगाव, मालेगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यात कांद्याच्या भावात क्विंटल मागे 200 ते 260 रुपयांपर्यंतची सुधारणा झाली। गेल्या 4 महिन्यांपासून कांद्याच्या भावात रोज घसरण होत होती, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता।
नाशिक शहरात 2 ज्वेलर्स दुकानं फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला। जिल्लोड भागातील तेजस्वी ज्वेलर्स आणि काठे गल्ली इथल्या मोहिनी राज ज्वेलर्स फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला, मात्र स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा हा डाव फसला। मुंबईतील कांदिवली इथल्या चारकोप विभागात असलेल्या एका ज्यूस कंपनीला रात्री भीषण आग लागली। सुदैवाने या कंपनीतील कामगार आधीच निघून गेल्यानं जीवितहानी टळली। या कंपनीत विविध फळांचे ज्यूस तयार करण्याचं काम चालतं, त्यामुळे या कंपनीत विविध केमिकल्स आणि पॅकिंगचे पुठ्ठे अशा ज्वलनशील वस्तू होत्या। शॉर्ट सर्किटने इथं आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जातो। औरंगाबादेत बँकेत जाणाऱ्या पादचाऱ्याला ट्रकनं चिरडलं। वाळूज परिसरात ही घटना घडली आहे। ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। अवघ्या 10 सेकंदात चालत्या फिरत्या माणसाचा ट्रकनं जीव घेतला। थरकाप उडवणाऱ्या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालंय। रुस्तुम लक्ष्मण राजुळे असं अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव आहे। लॉकडाऊन काळात गाड्यांची चोरी करत त्यांची विक्री करणाऱ्या दोघा आरोपींना नवी मुंबईतल्या रबाळे पोलिसांनी अटक केली आहे। राकेश पवार आणि चंद्रा पुजारी असं आरोपींची नावं असून त्यांच्याकडून 3 महिंद्रा बोलेरो, 1 टेम्पो अशी वाहनं रबाळे पोलिसांनी जप्त केली आहेत। लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात छोटे व्यापारी, फेरीवाले यांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे, त्यामुळे ते मोठ्या संकटात सापडलेत। गेल्या 4 महिन्यांपासून छोटे व्यवसाय पूर्णपणे बंद असल्यानं लोकांची मोठी तारांबळ उडाली आहे। त्यामुळे महापालिकेनं नियोजन करून पुन्हा छोटी मोठी दुकानं आणि फेरीवाल्यांना व्यवसाय करायला मुभा द्यावी अशी मागणी भाजपच्या आमदार मंदा म्हात्रेंनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली। पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी एका अधिकाऱ्यासह अन्य 2 पोलीस कर्मचाऱ्यांना बडतर्फ केलंय। 5 लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं त्यांना अटक केली होती। एकाच दिवशी एकूण 3 ग्रामीण पोलिसांवर कारवाई केल्यानं हा विषय दिवसभर चांगला चर्चेत होता। राज्यात 12,712 नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे। त्यानंतर राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 5,48,313 वर जाऊन पोहोचली आहे। राज्यात सध्या 1,47,513 ॲक्टिव्ह केसेस आहेत। आतापर्यंत राज्यात 18,650 मृत्यूची नोंद झाली आहे। मिरजेचे विद्यमान आमदार सुरेश खाडे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे। दरम्यान कुटुंबातील लोकांना देखील कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं। पुणे महानगरपालिकेनं 8 कोविड केअर सेंटरला तात्पुरत्या काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतलाय। कोरोना संसर्ग झालेले बहुतांश रुग्ण हे होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारत असल्यानं बहुतांश कोविड केअर सेंटर रिकामे आहेत। शहरातील 21 कोविड केअर सेंटरपैकी बहुतांश ठिकाणी 50% कोविडचे रुग्ण आहेत, तर काही ठिकाणी सेंटरच्या एकूण क्षमतेच्या 5 ते 10% सुद्धा रुग्ण नाही आहेत। त्यामुळे हे सेंटर बंद करण्यात आले। यानंतरची बातमी आहे न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची। नवी मुंबईतील खासगी रुग्णालयातून कोरोना बाधित रुग्णांची लूट होत होती। या प्रकरणी प्रशासन देखील मूग गिळून बसलं होतं। न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवल्यानंतर महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी कारवाई करत 10 खासगी रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। भुसावळमध्ये प्लाझ्मा दान करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केलंय। कोरोना बाधित रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्लाझ्मा दान करून गंभीर रुग्णांना जीवदान द्यावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं। पालघर नगर परिषद हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं 14 ते 18 ऑगस्ट या 6 दिवसासाठी शहरात विशेष लॉकडाऊन घेण्यात येणार आहे। सर्व प्रकारच्या हालचालींवर निर्बंध टाकणारे मनाई आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेत। या दरम्यान शहरातील सर्व दुकाने, हॉटेल, औद्योगिक आस्थापनं, उघड्यावर भरणारा भाजी बाजार आणि मासळी बाजार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले। उस्मानाबादमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे। जिल्ह्यातील 24 तासात 5 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झालाय। आतापर्यंत उस्मानाबादेत 74 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय, तर रुग्णसंख्या 2,882 वर जाऊन पोहोचली आहे। सांगली जिल्ह्यामध्ये काल कोरोना रुग्णमुक्त संख्येचा रेकॉर्ड ब्रेक नोंद करण्यात आली। दिवसभरात तब्बल 489 जण कोरोनामुक्त झाले, तर 280 नव्या रुग्णांची भर पडली असून 11 जणांचा मृत्यू झालाय। त्यामुळे जिल्ह्यातील ॲक्टिव्ह कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2,313 झाली। सांगली महापालिकेच्या सावली बेघर केंद्राची कोरोनामुक्ती झाली आहे। सांगली महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेला सावलीला संपूर्ण कोरोनामुक्त करण्यात यश आलंय। त्यामुळे सावलीतील 63 जण कोरोनामुक्त होऊन नियमित
आपलं जीवन जगतायत। त्यामुळे गेली महिनाभर कोरोनाच्या भीतीच्या सावटाखाली जगणारी सावली पुन्हा उभारते आहे। हिंगोली जिल्ह्यात 79 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले। जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर किशोर श्रीनिवास यांनी ही माहिती दिली आहे। यात मोठ्या प्रमाणात भाजी फळ विक्रेत्यांचा समावेश आहे। जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19चे एकूण 976 रुग्ण समोर आले। त्यापैकी 674 रुग्ण बरे झाल्यानं त्यांना डिस्चार्ज देण्यात आला। आज घडीला जिल्ह्यात एकूण 292 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। संपूर्ण अमरावती जिल्ह्याची तहान भागवणारं मोर्शीमधलं अप्पर वर्धा हे धरण सध्या 91% भरलंय। जलसंपदा विभागाच्या वतीनं अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। साताऱ्यातील वीर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। रात्री उशिरा धरणातून 4650 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। यानंतर नीरा नदी काठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातल्या बोर धरण 80% भरलंय, तर वडगाव प्रकल्पात 80%पेक्षा जास्त पाणीसाठा झालाय। दरम्यान निम्न वर्धा धरणाचे 2 तर वडगाव प्रकल्पाचे 5 दरवाजे उघडण्यात आले। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। प्रामाणिक करदात्यांसाठी मोदी सरकारनं मोठं पाऊल उचललंय। वेळेत कर भरणाऱ्या प्रामाणिक करदात्यांसाठी एक नवं व्यासपीठ केंद्र सरकारनं तयार केलंय। पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पारदर्शी कर आकारणी या नव्या व्यासपीठाचं लोकार्पण करण्यात आलं। जुन्या कर प्रणालीमुळे भ्रष्टाचार बोकाळला होता, मात्र नव्या कर रचनेमुळे करदात्यांचा सन्मान वाढला, असं पंतप्रधान मोदींनी लोकार्पण सोहळ्यात म्हटलं। आत्मनिर्भर भारताकडे हे महत्त्वाचं आणि मोठं पाऊल असल्याचंही मोदी म्हणाले। भारतात लवकरच टॅक्स चार्टर तयार करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। तसंच आयकर विभागाला करदात्यांची प्रतिष्ठा जपावी लागणार असल्याचंही पंतप्रधान मोदी म्हणाले। दरम्यान करदात्याकडे विनाकारण संशयानं पाहता येणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं। राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांना कोरोनाचा संसर्ग झालाय। त्यांच्यावर सध्या मथुरेच्या घरी उपचार सुरू आहेत। महत्त्वाची बाब म्हणजे 5 ऑगस्ट रोजी महंत पंतप्रधान मोदींसोबत मंचावर उपस्थित होते। राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात महंत उपस्थित होते, तेव्हा त्यांना चालण्यात सहाय्य करण्यासाठी मोदींनी हात दिला होता। स्वदेशीचा अर्थ प्रत्येक विदेशी वस्तूंवर बहिष्कार घालणं असा होत नाही, असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलंय। आता विकासाचं नवं मॉडेल तयार केलं गेलं पाहिजे, असंही ते म्हणाले। मोहन भागवत यांनी राजेंद्र गुप्ता यांच्या 2 पुस्तकांचं प्रकाशन केलं, त्यावेळी ते बोलत होते। सत्ता नाट्य संपल्यानंतर राजस्थान काँग्रेसचा संसार पूर्वपदावर आणण्याच्या हालचालींना गती मिळाली आहे। झाले गेले विसरून जा, माफ करा आणि पुढे चला, असं आवाहन मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी बुधवारी काँग्रेसच्या नाराज आमदारांना केलं। राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील मतभेद आधीपेक्षा अधिक वाढले असल्याचा दावा केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी केला। विदर्भातील 2 जिल्ह्यात महामार्गाच्या बांधकामादरम्यान राबवण्यात आलेला जलसंधारण पॅटर्न नीती आयोगानं स्वीकारला असून आता तो संपूर्ण देशात राबवण्याची शिफारस राज्यांना केली जाणार आहे। केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात हा पॅटर्न राबवण्यात आला। नव्या संसद भवनाच्या बांधकामासाठी निविदा भरलेल्या 3 कंपन्या पात्र ठरल्या। त्यात लार्सन अँड ट्युब्रो, टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड आणि शापूरजी पालनजी अँड कंपनीचा समावेश आहे। केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागानं ही माहिती दिली आहे। या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी 7 कंपन्यांनी पूर्व पात्रता निविदा दाखल केल्या होत्या। संसद भवनाच्या परिसरातील 118 क्रमांकाचा भूखंड नव्या भवनासाठी निवडला गेला। गेल्या 24 तासात कोरोना रुग्णांमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ झाली आहे। 66,999 कोरोना बाधितांची भर पडली असून 834 मृत्यू नोंदवले गेलेले आहेत। देशात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 23,96,637 वर जाऊन पोहोचली आहे, तर एकूण 47,033 जणांचं कोरोनामुळे प्राण गमावलेले आहेत।
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. कोरोना प्रतिबंधक लसीची खरेदी केंद्रीय स्तरावर केली जाणार असून राज्यांनी स्वतंत्रपणे लस खरेदी करू नये अशी सूचना राष्ट्रीय तज्ज्ञ गटाचे सर्व राज्यांना केलेली आहे. नीती आयोगाचे सदस्य व्ही.के. पॉल यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय तज्ज्ञ गटाची पहिली बैठक बुधवारी घेण्यात आली. हैदराबादमध्ये काल नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या सदस्यांनी आंदोलन केलं. कोरोनाची महामारी असताना सीईटी घेण्याला NSUIनं विरोध केला आहे. सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांनी PPE किट परिधान करून आंदोलन केलं. वैष्णव देवी मंदिरातील 8 पुजाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झालाय. 8 पुजाऱ्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली. या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.